नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता बरेच दिवस पाऊस गेलेला आणि पावसानं बरेच दिवस दडी मारला नव्हते आणि आता सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्याची काही कामं आहेत ही आता पूर्ण भाग मी तुमका व्हिडिओत दाखवणार आहे. मी आता इकडे सड्यावरती चाललेलो आहे इकडे बैल घेऊन. आता तुमका तिकडचं चारोही दाखवणार आणि शेतकरी कशी कामं करतात वो पूर्ण व्हिडिओत मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, आमचं गोटो दाखवते आणि आता बैल दाखवते इकडे. आता बैल आम्ही आता सड्यावर चरूक नेणार. हे बघा, ही आमची गोरवा राखता हो मारकुटो जरा. हे बघा, ही आमची रुप्पा. बघा, अशी आमच्याकडे बैल गोट्याचा हो, एकदम शांत बैला. बघा तिकडे एक बसलेलो. आता यांका सड्यावर चरूक नेणार आणि तिकडे तुमका काही लोक पेरणी करतात ह्यो ही भाग दाखवणार आहे आणि सड्यावरला हिरवळी दाखवणार आहे या भागात. आहे बघा, एवढी गोरवाच आमची. तिकडे एक बसलेलो बैल होतो बघा. हा यू दीजिए. हा दीजिए. काय होतं बघा. हा बघा मंडळी, आता इकडे बारीक बारीक पाऊस पडताचा आणि इकडे बैल चरतच. बघा कसा हिरवळीला आता आपल्या कोकणात. आणि हे बघा कलमा बघा कशी झाली आहेत तिकडे. हे बघा, अशी मेहनत करूची लागतात तेव्हा ती कलमा. ही अशी कलमा झाडा बिडा लावलास तर तो कोकणात पाऊस पडणार. बघा कलमा कशी असती. आणि काय काय लोक इकडे झाडांचे नुकसान करतात, काय झाडा तोडतात. हे बघा, आज मुंबई शहरात बघला असतो सगळी BMC वाल्यांनी सगळी झाडा तोडून टाकला. आणि कसं पाऊस येणार आपल्या महाराष्ट्रात. हे बघा, आपल्या कोकणात कशी या लोकांनी राखला नाहीत बघा झाडं. कशी लागवड केलेली आहे बघा, मोठी मोठी झाडं तिकडे. हे बघा, हे आंब्याचं झाड पूर्ण असं. बघा इकडे आंबा लागवड आहे पूर्ण. इकडे काजू लागवड आहे. बघा, अशा बागा केलेल्या आहेत. त्यामुळे कोकणात जास्तीत जास्त पाऊस पडता. तुम्ही पण यावा आणि कोकणात अशी झाडं लावा. आंबे भेटतील, काजू भेटतील. आपलं निसर्ग बघा कोकणात कसं होतो. आता चारो बघा कसं बारीक बारीक रुजलो. काही दिवसांनी बघा होत चारो किती फूट उंच होईल तो. 4 ते 5 फूट इकडे चारो होता. आता बारीक चारो आहे इकडे. आता तुमका मी दाखवते इकडे लोकांनी कशी कलमांची आळी वगैरे केलेली असती. आज जर केला होता ते 60 वर्षांनी तरी म्हातारपणी तरी खाऊ भेटतात ना मुंबईत ना इल्यावर. हे बघा, त्याची मेहनत आहे. तो 5वे ते 6वे वर्षी आंबो खातात. बघा लागवड बघा काय केलेली आहे इकडे. बघा कशी लागवड आहे ती. गडके बघा कसे घातलेले आहेत बघा इकडे. चिऱ्याची कंपाऊंड बांधला नाहीत लोकांनी. मेहनत आहे हो सगळी. तेव्हा ते आंबेनी काजू. बघा, अशी जर बागे केले तर कोकणात काय पावसात कमीच नाही. पाऊस भरपूरच येणार. मग या झाडांमुळे जास्त आधी पाऊस येतात ना कोकणात. बघा कशी लागवड केलेली आहे बघा काजूची. आणि आता चारो बघा कसं रुजून येलो होतो. हे बघा मंडळी, मी आता इकडे सड्यावर इलेलो आहे.
आणि आता तुमका इकडे उकळीचं म्हणा, इकडे कलंबा म्हणा, अशी वेगवेगळी तुमका या व्हिडिओत भाग दाखवणारच होय. हे संतोष नवलू यांची बाग दाखवतो इकडे मी तुमका. हे बघा, हे बघा असे काजू इकडे लावले. त्यांनी त्यांची शेतीची जमीन त्यांचे बंधू राजा नितीन नवलू म्हणून स्वतः ट्रॅक्टरवरच. हे बघा आता इकडे बेर करतात, उकळ बेर असं चाललेलो. अशी प्रत्येक शेतकऱ्याची कामं चाललेली आहेत तिकडे शेतात. आता तुमका दाखवतो इकडे. बघा शेतकरी कसे नांगरतो ते दाखवतो आता तुमका तिकडे. नांगर या पद्धतीत चाललेली आहे. इकडचे कोपरे धरून झालेले आहेत, अजून 5 कोपरे इकडे धरूच येतात. आता बेर केलं जातं जमिनीचं डबल तास म्हणून. जमीन एकदम मस्तपैकी सुशोभित बनवतात. या पद्धतीत काम चाललेलं. अजून हे कोपरे इकडे धरूच आहेत. हे बघा, हे आमचे बुवा संतोष नवलू बुवा खास मुंबईवर नाही लिहिले आहेत. त्यांना शेतीची लय आवड. बुवान काय शेतीचं कामं बहुतेक झाली की नाही? आता चालू होतं ना. भाव तुमचं बरोबर आहे ट्रॅक्टरवर हो. होय तर. आता हे 5 वांगे नांगरूचे आहेत तुमचे. हो, हे नांगरलेलेच नाही. हे नांगरूचे आहेत. हे जांबी तुम्ही लावला आता गेल्या वर्षी लावलेले. एका खत हे गेल्या वर्षी लावलेले. हा, ते ते आदल्या वर्षी लावले. यांका खत काय 10-26 घालतात. खत किती घातलेलं आहे आता. हा खत घालून मातीवर केलेली आता. हे बघा ते माती बिती घातलेली घालूची लागतात. अशी दरवर्षी घालतात माती. आता काजू काय यंदा धरूक लागतील. पुढच्या वर्षी धरतील ना. खाऊ पुरते तरी मिळणार. हो ना. अशी मेहनत करा. कारण काय माहिती आहे, सगळ्यांनी यावा कोकणात. आज आपण जर केला तर त्या पुढच्या पिढीत बरा. हो हो हो, नक्कीच. मग नक्कीच आज जर झाड लावलं तर 5-10 वर्षात त्याचा फळ या हमखास भेटणार. आणि काजूचं हे 3ऱ्या वर्षी उत्पादन भेटतात. खाऊक तरी होणार. हो. आता जरा आज जरा पाऊस कमी आहे. 2 दिवस मस्तच पाऊस पडलो. होय होय. आता आपण दाखवूया शेतीचा भाग. शेतीची नांगरणी कशी केली जातं आपल्या कोकणात. शेतकरी काय मेहनत घेतात बघा. अशी 5 वेळा जमीन धरूची लागतात तेव्हा लावणी लावणार इकडे. आता हो दुसरं पालट धरण्याचं जमीन अशी एकदम सुपीक जमीन बनवली जातात. त्याच्यानंतर लावणी लावणार. हे बघा तुमका लावणी लावताना पण दाखवणार आहे भाग ह्यो. आता काम चाललेला प्रत्येक शेतकऱ्याचा. हे बघा शेतकऱ्यांची कामं दाखवते. हे बघा कलंबासाठी कशी माती घालतात बघा. हे पौष्टिक आहार असतो आहे माती घातल्यानंतर. आता हल्ली पूर्वीसारखी लोक घालीत नाही हो माती. आता काय निशी खता घालतात. ही मातीचा कस आहे ना, नवीन माती कलंबाक 10 तरी गमेला पडो की वर्षा का. ही कलाम बघायचं कसं मजबूत होतात. आणि खतानच होत नाही. अशी माती पण घालूची लागतात. हे मुंबईवर इलेलेच आमचे बुवा. आणि काय मेहनत करतात. जांबीचे घर खाऊची आहेत ना, त्याच्यासाठी बघा काय मेहनत चालली आहे ती बघा. हा, असेच नाही घर भेटत. ही मेहनत करूची लागता तेव्हा ते जांबे आणि आंबे. हा, मेहनतीशिवाय काय नाही ऐकलं. हा, ते आता कंपाऊंडाची वय पण चाललेली आहे बघा. वय बघा, एका वय म्हणतात आमच्या पद्धतीत. आगाडो काय लोक म्हणतात. ना संतोष आगाडो म्हणतात. ही निवगाडा म्हणतात आमच्या. एका निवगाडाची वय केलेली आहे बघा. आता जगली आहेत बघा. हा, जगली की टेन्शन नाही की गोरू बिरू काय येत नाही. थोडी जाड अशी झाली हा, काय गरज नाही. आणि या पद्धतीत तशी माती घातलेली आणि या बघा कशी खणून मजबूत होणार एकदम. कलाम एकदम भुसभुशीत माती या किटणार की. त्याच्यामुळं पौष्टिक आहार भेटले जातात कलंबाका. अशी प्रत्येक शेतकऱ्याची वेगवेगळी कामं आता तुमका ह्या व्हिडिओत मी दाखवणार होतोय. हे आमचे मोंडे बाळा मोंडे म्हणून पुढे मार्गदर्शन करतात. कसं काय खायच्या कलंबाक कसा खत घालायचा, कशी माती घालायची, असा त्यांचा नियोजन चाललेला. एक जाणकार ते जाणकार म्हणू पूर्व जुने व्यक्तिमत्व. अशी सांगणारी माणसं हवी आमका. कारण नवीन पिढींका माहिती नसतं आणि त्यांनी बघतलेला पण नसतं माती कशी घालणे, टाळ कशी लावणे. त्याच्यासाठी ही अशी जाणकार माणसं लागतात आमका. आणि हो, हे माहिती घेतल्याशिवाय सगळी कामं पण होत नाही हो. बघा हिने माती बिती कशी घातलेली आहे बघा. असं काम चाललेलं. आणि आज ऊन पण मस्तपैकी. हे बघा त्यांचं मोठा कलम बघा इकडे. ह्या कलम धरता. हे बघा हे 5-6 वर्षाचा कलम आहे. आणि हे बघा ही आता 2 वर्षाची पूर्वीची लागवड आहे सगळी. अशी त्यांचा भाग आहे इकडे.
जाम करूया तो पाठतो झाला मग. हा हे बघा मंडळी, आता इकडे बैल चरतच होत तिकडे, आणि टिटावटळींचा आवाज आहे का. तसा हिरवळ इलेला आणि मस्तपैकी बैलांका चोरक घसता इकडे. म्हणजे पावसात पडून गेलेलो पाणी बघा वाहता, आणि इकडे तुमका मस्त अशी सुंदर अशी फुलं दाखवते मी इकडे. हे बघा पावसात कशी सुंदर अशी फुलं येतात बघा, कशी कळे येलेत बघा इकडे झाडावर. आणि हा आनंद फक्त तुमका कोकणातच बघूक भेटतात. बघा कशी फुलं आहेत ती, ही निसर्गाची देणगी आहे. बघा मंडळी, आता ह्यो चारो बघा बारीक बारीक गेलेला होता, आणि इकडे आता गोरवा मी चरूक आणलेलीच आहे. इकडे बैल चरतच होत. काही दिवसात तुमका दाखवणार इकडतो चारो किती उंच होता तो. आता या हिरवळमध्ये आता मी इकडे बैल चरवतो येतोय. पावसा बारीक बारीक. वारो भरपूर सुटलो हा. इकडे कलबाची बाग आहे, इकडे काजू कलम. असे प्रत्येक जण कुंपण करतो. गेल्या वर्षी लावलेले काजूचे. आमचो गावठण बागा काही दिवसात तुमका दाखवणार इकडे टोवणी लावणी कशी करतात, आणि चारो कितपत इलो ह्योही दाखवणार. आता बारीक बारीक चारो इलेलो, आणि गोरवा आता चोरोसाठी साड्यावर घेऊन इलेलो आहे. हे बघा आता कलमांसाठी आता कशी आपले शेतकरी माती बिती घालतात ते दाखवते. हे बघा अशी कलमा ही लावलेली आहेत, आणि या पद्धतीत अशी माती टाकून घेतात. अहो लय भरपूर मेहनत करूची लागतात तेव्हा ते आंबे बघा काय मेहनत चालली आहे ती बघा. हे बघा हे आमचे दुरी बंधू मुंबईवरनं इलेले आहेत, आणि हे बघा आता मिरगाबरोबर हे बघा कशी आता माती बिती टाकतात ते बघा. ती बघा हा काय मेहनत करूची लागता बघा, तेव्हा ते आंबे ना असेच नाही भेटत. त्या खतापासून माती घेतली की एकदम पौष्टिक आहार भेटता कलमांका. होय तेव्हा आंबे होतात. अशी ही बघा कलमा इकडे या पद्धतीत कलम आहे बघा. 2 वर्षाचा कलम आहे इकडे मस्तपैकी. एक आता खत घातला नाही आणि आता माती टाकणार. असं प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात वेगवेगळी कामं करीत असतात. आणि आमचा गावठण परिसर आता बारीक बारीक रान रुजवून नेलेला. काही दिवसांनी तुमका दाखवणार चारो केवढं आता उंचावर तो. हे बघा रात्री पाऊस पडलेलं पाणी बघा या भांग्यात भरपूर. आता हे शेतीचे भांगेत सगळे आता नांगरणी होणार थोड्या दिवसात. पावसानं थोडे दिवस दडी मारला नव्हते, आणि कल्पना चालू झालेलो पाऊस. हे बघा असं काम चाललेला. तिकडे माझी गोरवा तिकडे चरतच ते बघा, ती रुपा तिकडे फिरतात हे बघा. हां असं काम करूच लागतं.
हो बघा हो कल बैल पळालेलो होतो आता हो बघा शोधून आणलेला कारण इकडे आता हे बियाणे पेरले रोप पिलेला आता बांधून घेऊन चाललेला आहो घरी आणि हे बघा हे शेतकरी बघा आता खनोक सुरुवात काय पेरलास नंदू नाचण्याचं हे पेरलेला नाचणे हे नाचणे उसराण टाकतात कारण भात बीत अगोदर टाकतात हो स्पेशल कधी मागवलेला विकास गुरव हो करणार भारी ऐकला हो लेवल बघा काय का जमिनीची करतात खंडार पण भारी आहे का तो रोज पण ताटा असणार नाही नंदू हो काय म्हणतोस काय काय जेवण बिवण घालतं की काय जेवण पण आणि जमतेम पण ना रोज ताटा मध्ये तो गडी हो असलो तर तुमका भेटा विलाद ना टायमिंगला कोण गडी भेटत नाही म्हटल्यानंतर हे गडी घेऊच लागतं हे बघा असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचं आणि हे बघा हे रोप आता रुजवून लिहिलेला इकडे उमळट मैदानावर आणि आता नाचणी आहे बघा नाचण्याचं आता बी पेरलेलं आहे इकडे आणि आता ते खणतं इकडे असे प्रत्येक शेतकरी काम करतात हे बघा मंडळी आता ही बियाणे पेरलेली आता हे बघा रोप केवढं येईल तर दाखवते तुमका मागे इकडे व्हिडिओ दाखवलेलं पेरणीच्या टायमाका तर बारीक बारीक रोप येलेला आणि आता कोकणात पाऊस चालू झालेलो अजून काय काय पेरूचेच अजून नाचण्याचं हे रोप पेरूचेच अजून काहीतरी मंगल काहीतरी करता इकडे नाचणं कट्टा टाकता हा दाट टाकतं भात पेरतं हे पातळ रोजला परत टाकतं की काय परत टाकतं भात त्या बास तू टाकीच राहू खळवू नको आता काय पाऊस झालेलो असा हे बघा हे तर पातळ रोप इला पावसामुळे सगळा मरून गेला त्याच्यामुळे परत हे बघा मध्ये मध्ये असा टाकता मध्ये मध्ये रोप फक्त आहे बघा असा या पाऊस नसल्यामुळे असं कंडिशन झालेला आता तुमका दाखवतं इतर शेती नाचणं पेरलं की नाही मग या नाचणं झालो पेरून ही दाट फक्त पातळ दिली पावसानं 2 आठवडे घालवला ना त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे बघा आता मध्ये मध्ये अशी पेरूची लागलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याची अशी कामं चालू झालेली आहेत कोकणात आता दाखवते तुमका इकडची शेती बघा असा रोप इलेला एकदम मस्तपैकी काय काय भागात नाही इला काय काय भागात नाही बघा रुजलाच नाही बारीक बारीक येता काही ना काही हे बघा आता हिरवळ तुमका दाखवत आहे आता बारीक बारीक चारवा इकडे दाखवता आता गोरवा इकडे चरतं ती बघा वय वय आता पाऊस पडलो ना तो दाखवूया हे बघा इकडे आता पेरणी करतं तिकडे काय ना काय रोप लावतं तिकडे भेंडे दोडकी म्हणा भाजीपालो आता तुमका दाखवतो या बघा निरा इकडे हे बघा कशी तयारी करता आता दाखवते भेंड्या दोडक्याची अशी मेहनत करूची लागतं हे बघा यांनी आता खतलाने आणि आता बियाणे इकडे घालतात असा पाण्यासाठी असं बांध घालूचं लागतं आजच सुरुवात केल्याने पाऊस बरेच दिवस नाही नव्हतो त्याच्यामुळे आज सुरुवात करूची इलेली आहे वय तो त्याच्यामुळे आता ह्या आता काम करूचा इलेला लेट असे एक आम्ही फड म्हणतो गावच्या पद्धतीत भेंड दोडकी म्हणा चिबूड म्हणा तोशी म्हणा अशी बियाणी लावली जातात भाजीपालो मग काही दिवसांनी दाखवणार भाजीपालो कसं तयार होता तो मेहनत लई करूची लागतं आहे बघा मी आता खणून घेतला नाही पूर्ण आणि आता तिकडे बघा ती रोप घालता इकडे बियाणी घालता नाही घाल तू भेंड्या घाल भरपूरसं किती मेहनत करूची लागतात तेव्हा निर्या उगो पण दोडकी भेंड काय गो निर्या अशी मेहनत करूची लागतात तर ती दोडकी भेंड भाजी हो या आपण मेहनत करणारे लोक मग चोरून नेतो म्हणून आता लोक कमी झाले फडबीड करूची काय करणार कुणी असं केला की ते नेतच चोरून अशी मेहनत करूची आहे बघा त्यांना शिकवता नाही आपण त्या लोक आळसलेली आहेत आयता बघतात काय नाही या होय तर मेहनत करू का विचार तो भाजीपालो भेटणार ताजो ताजो आता पाऊस घडघडता आवाज तुमका येतात असणार हे बघा आता सुरुवात होता जोरात कोकणात शेतकरी एकदम आनंदात शेतीच्या कामाक लागले आता जोरात होय तो
हैराण झाला होता. हैराण झाला होता त्या गरमीन. अन्न पण खाता येईना सोय. मीन पण दाढी पेरला ते पण म्हणजे झाले होते. हो दाढी पण ते रोप पेरला होता या बियाणा पण काय आता चांगला जगात आता काळजी नाही. या पद्धतीत असं ते बियाणी लावली जातात. भेंडो म्हणा, दोडकी म्हणा, तुळशी म्हणा, काय ना काय घालायचा हो. काय झाला तर झाला. चोरट्यांक पण नेक बारा ना मग चोरून. त्याचा आपल्या सत्तेचा कधी पण यायचा, आपल्या शेतात कधी पण काढून न्यायचा. बस नाही एवढी काय भन्ने घाल नको. इकडे सोड तिकडे सोड गोल. हे बघा ह्याने आता इकडे जमीन खणून घेतलेली आणि आता लेवल करतात जमिनीची. हां दाखवते लेवल. गुट्टा म्हणतात त्या का त्या पद्धतीत अशी लेवल करतात. हिऱ्या काय काय घातलं फाडात? संध्याकाळी पोरा सांगून गेला. कोण हिऱ्या? भेंडो हां दोडका शाबास. काकडी काकडी चिबूड भाजीपालो काय टाकलं? लाल लाल माठ. लाल माठ शाबास. पुन्हा मुळो मुळं म्हणजे वेगवेगळा घातलेला. म्हणजे काय व्हायत का व्हायत. मिरची मिरची पण टाकलं, गावठी मिरची. गावठी मिरची. शाबास. असा प्रत्येकजण काय ना काय आपल्या भागात टाकून ठेवता. मग ते गणपतीकडे भाजीपालो होणार चांगलं लवकर. तुमका दाखवणार नंतर भाजीपालो भेंडे कसे धरले जातात. असा काम करूचा लागता आहे गोपन निर्या. तेव्हा ते भेंडे दोडकी. दोडकी हो. हां आता ते वय आगाडो करको हो. वय तो वय केल्याशिवाय नाही होणार. नाही तर स्वार परत घेऊन जातील. परत तिला की भुतलं रान काढू हवा. होय तर अजून बराच काम खत पाणी त्याका देऊ का परत. खत घालू हवा. अशी कामा केली जातात ती बघा. पाऊस फक्त काय शिपणार. पाऊस फक्त शिपणार, आपण फक्त मेहनत घेऊ की रानबीन काय येता काढीत राहू हवा. तुला का मंडळी आता पाऊस भरपूरच पडता इकडे आपल्या कोकणाचा. आणि आता गोरवाई बघा चरण चालली आता घरी येत. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आता. आणि आता मी त्यांना घरी घेऊन चाललोय. हे बघा तशी लाईन लागली आहे ती बघा गोरवांची. ते आमचे बैल सगळे जोताचे. 3 जोता आहेत आणि 2 गाय आहेत आणि एक बारको पाडो हा. तो काय आणलो नाही घरी पावसामुळं. थंडीत म्हणून आणलो नाही हा. हे बघा ही आता घरी चालली आहेत. का पाऊस भरपूर पडता आणि आता बैल घरी चाललेत. तरुण आता चाललेत घरी येत. चांगले चरलेत आता. चारो पण इथं इलेलो मस्तपैकी. आता हे बघा गोरवा आता घरी चाललेली आहेत पाटील. बघा हे वाडीत पाणी इलेला ब्राह्मणाची वाडी ही म्हणतो आम्ही. पाणी भरपूर असतं ही वाडी का म्हणून आता पाऊस जास्त पडता म्हणून लवकरच आज गोरवा हकवलेली आहेत. आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.